चांगला नाही, परत तारखा चेंज करून 7-8 जुलैपर्यंत आणलंय आणि नंतर 8 जुलैच्या नंतर जर आपण पाहिलं ना तर 16-17 जुलैच्या पासून पुढे या भागामध्ये पाऊस सुरू झाला आहे। पण या भागामध्ये जर विचार करा, जर आपण पश्चिम महाराष्ट्राच्या तारखेला जर आपण तारखा दिला की ह्या तारखेपर्यंत पेरू नका, शेतकरी आपल्या विश्वासावर थांबतोय आणि इकडल्या पेरण्या लांबणीवरती जात आहेत। पण बरेच शेतकरी ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही, कारण की या भागांमध्ये जून जुलैमध्ये चांगला पाऊस हा बरसत नाही। या मागचं कारणाकडे वेळ ना वाया घालवता लगेच लक्ष देऊयात। मित्रांनो, ज्यावेळेस नैऋत्य मोसमी मान्सून येते त्यावेळेस तो कोकण किनारपट्टीवरती सुद्धा चांगला बरसायला सुरुवात होते, मुंबई वगैरे भागांमध्ये। पण ह्या भागामध्ये ज्या ज्या वेळेस पावसाचा जोर वाढतोय त्या त्यावेळेस इथलं वातावरण थंड होतंय आणि वाऱ्याचा जोर मात्र हाय प्रेशर इथे तयार होऊन हे पुढे ढग सरसावण्यासाठी तयार होते। मान्सून ज्यावेळेस आलाय त्यावेळेस ढगांची गर्दी खूपच प्रचंड प्रमाणात घेऊन आलाय, पण ज्या ढगांना बरसण्यासाठी किंवा पाण्याच्या थेंबाची जाडी होण्यासाठी ह्युमिडिटी नावाचा जो काही प्रकार असतो, गरमीची लेवल आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो, हा लागतोच। हा जर नसेल तर त्या ढगामधनं 0.2 mm एवढ्या थेंबाची मायक्रो जाडी असती। हा 0.2चा mm जो आहे तो केसावानी थेंब म्हणतो आपण, ज्यामध्ये आपले कपडे सुद्धा ओले होत नाही। पण अशा सुद्धा पावसावरती आपण जर आपलं पाळीचं रान असेल, आता नांगरटीबद्दल बोलायचं झालं तर या भागातले ढेकळं ऑगस्ट महिन्यापर्यंतही बिघडायचे नाहीत, अशी परिस्थिती या भागामध्ये आहे। त्यामुळे शेतकरी रोटावेटर मारून इथल्या पेरण्या अटपून घेण्याचा प्रयत्न करतोय। 5 किंवा 6 वर्षांमधनं किंवा बरेच जणांच्या भागामध्ये असं आहे की 10 वर्षानंतर कधीतरी मे मध्ये पाऊस झाला यंदाच्या सारखा, तर या भागातल्या पेरण्या कमीत कमी चांगले तरी होत आहेत, अशी परिस्थिती आपण पाहिली। पण ह्या भागाबद्दल फारसं बोललं जात नाही, टाळलं जातंय पश्चिम महाराष्ट्रापासून खालच्या भागापर्यंतला अंदाज देण्यामध्ये। इथे तारीख पे तारीख येण्याचा प्रयत्न होतोय, पण ही गोष्ट तुम्हाला कळायला सुद्धा पाहिजे की ज्या भागामध्ये वारे टिकत नाही अशा भागांच्या पेरण्या आपल्या रिक्सवर करायच्या असतात, हवामान अंदाजाच्या रिक्सवर नाहीये। कारण की तुम्हाला सत्यता सांगतो, ह्या अरबी समुद्र आपल्याला जवळ आहे, इथनं जे काही वारे जोराने वाहतात त्यामधले सगळे ढग जे आहेत या मध्य भागामध्ये येऊन पोहोचतायत आणि इकडनं पूर्व विदर्भाचा फायदा देखील या कालखंडामध्ये बरा होतो। शेवटी का होणार जूनच्या इथे पाऊस ऍक्टिव्ह होतोच, पण ह्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र खानदेश आता तर हद्द झाली, जालन्याचाही अलीकडचा भाग त्यांनी सुरुवात केली, बीड परभणीपर्यंतही झालंय, नांदेडला तरी थोडासा बरा झालं त्या कालखंडामध्ये, भाग बदलत का होईना। पण आता हे जे काय आहे सिस्टम, हे जे काही वाऱ्यात जोर आहे, हाय प्रेशर जे आहे ते आणखीन ढग ढकलण्यामध्ये फायदेशीर ठरतंय। आजच्या 20 ऑगस्ट जर आपण विचार केला ना तर इथे पुन्हा पाऊस मुसळधार बरसायला लागलाय, ज्यामध्ये पुण्याचा परिसर असेल, मुंबई तर विचारूच नका। पण ह्या भागातल्या वाऱ्यामुळे आज ढग जे आहेत खूप आलेत, माडा असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, हे ढग पूर्ण इकडे पुढे गेलेत, या भागातनं इकडे पुढे गेलेत। त्यामुळे आज जर 20 ऑगस्टच्या संध्याकाळचा 6:15चा जर हॅश टायमिंगचा पाऊस पाहिलाय, आता 6:30 वाजून गेले, 7:15 पर्यंत हा व्हिडिओ मी एडिटिंग करतोय, पण ह्या भागापर्यंत हा पाऊस आज रात्री सुद्धा ऍक्टिव्ह आहे। उद्या सुद्धा तेच होणार आहे। उद्या 21 तारखेला इकडनं वारे जोराने वाहतील, ढगांची संख्या या यवतमाळ भागामध्ये काही ठिकाणी, नांदेडमध्ये काही ठिकाणी, हिंगोलीमध्ये काही ठिकाणी, या भागामध्ये उद्या सुद्धा काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीचा पाऊस असेल। 100% क्लिअर वातावरण इथे नाहीये। पण ही परिस्थिती का उद्भवते, कारण की इथे लवकर समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये बनलेल्या हायप्रेशरमुळे हा वातावरणाच्या रडारवरती येणारा, पर्जन्य छायेवरती येणारा हा भाग आहे। मग परतीच्या पावसामध्ये हे चित्र बदलते। मग याच्या मागचं कारण देखील पहा, अरबी समुद्र बरोबरच आपल्याला अरबी समुद्र आपल्याला महाराष्ट्राला जवळ आहे किंवा लगतच आहे, खेटूनच आहे, पण बंगालचा उपसागर लांब आहे। छत्तीसगड, तेलंगणा भागामधनं हे वारे हायप्रेशरने जोराने आले, मग या भागातनं ढगांची जी काही गर्दी आहे ती पुढे पुढे सरसायला सुरुवात होती आणि इथपर्यंत येईपर्यंत पाऊस मध्यम राहतो। मराठवाड्यामध्ये त्या काळामध्ये मुसळधार बरसतो आणि ह्या कालखंडामधनं ह्या ढगांची रेलचेल वाढायला इथे वेग हवेचा कमी असतो, गरमीची लेवल टिकून राहते। जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान्सूनच्या काळामध्ये आल्याच्या नंतर टिकून राहत नाही, त्यावेळेस परतीच्या पावसामध्ये जाते, त्यामुळे ह्या काळामध्ये ढग आलेला सुद्धा मेळ लागत नाही, अशा प्रकारचा पाऊस या भागामध्ये पोहोचतो। दरवर्षी आहे, 10 वर्षाचा काढा तुम्ही, 12 वर्षाचा काढा, या कालखंडामध्ये आहे। आता थोडा वेळ कमी आहे, आपल्याला 8च मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणून 2 मिनिटांमध्ये हा विषय मिटवतो। आता इथे परतीचा पाऊस चांगला पडणार आहे। तारीख दिली ती तुम्हाला दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये की 5 तारखेच्या पुढे 10 तारखेपर्यंत परतीचा पाऊस सुरुवात करेल, मग 10 पासून तो कमीत कमी 15, 16, 17 पर्यंत परतीचा पाऊस या भागामध्ये धुवाधार बरसायला सुरुवात करेल। हा झाला विषय आपल्या परतीच्या पावसाचा, 1 मिनिटामध्ये ह्या भागामधला सांगितलाय। तो पाऊस मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात बरोबर मराठवाड्यात सुद्धा असणार आहे आणि श्री गणेश उत्सवात सुद्धा आता येणाऱ्या 26 तारखेपासून सुद्धा 4-5 दिवस चांगला पाऊस ह्या मराठवाड्यामध्ये, पूर्व विदर्भामध्ये, खानदेशकडील भागामध्ये बरसणार आहे। तर आपल्याला विषय असा होता की महाराष्ट्रातल्या या भागाची जी काही आपण रूपरेषा जर पाहिली तर ही पावसाची परिस्थिती, मग या परतीचा पाऊस या भागामध्ये का बरसतोय देखील आपण पाहिले। तर आता बघूयात आपण सरळ सरळ या खानदेशचं आणि हे चित्र असं वारंवार का होते, कधीपासून बदललंय। तर लक्षात घ्या,
ज्यावेळेस आपल्या आजोबांच्या वडिलांच्या काळाचा जर इतिहास पाहिला तर या भागांमध्ये झाडे झुडे ज्या काही गोष्टी असतात प्रत्येक ठिकाणी विकास हा कमी होता. आता विकासाच्या नावाखाली जे काही रस्ते रोड वगैरे व्हायलेत ह्या झाडांची संख्या देखील कमी झाली किंवा झाडं आता जे झाड आपल्याला बघतो आपण ज्यामध्ये कमीत कमी 100 माणसं बसतील अशा झाडांची संख्या आपल्या भागामध्ये पहिल्यांदा होती. तर हे झाड काय करते, झाडाची भूमिका काय आहे तर येणारा हाय प्रेशर वारे ताणण्याची शक्ती याच्यामध्ये असते, प्लस थंडीच्या वातावरणामध्ये इथे गारवा गरमी तयार होते, प्लस ह्युमिडिटीचं निर्माण इथे होते. त्यामुळे पावसाला पोषक स्थितीसाठी एक तर हाय प्रेशर या भागातलं ताळू शकतं आणि त्यामध्ये हे झाड परत एकदा आपल्याला गरमीची लेवल देऊ शकतो. उदाहरणार्थ सांगतो, ज्यावेळेस तुम्ही हिवाळ्यामध्ये झाडाखाली बसाल कुठल्याही क्षणाला दुपारा बसाल संध्याकाळी बसाल तिथे गरमी तयार होते, ह्युमिडिटीचा तयार होते आणि हीच भाप त्या ढगांसाठी पोषक ठरते. ज्यावेळेस ह्युमिडिटीची लेवल लॉस होते, गारवा तयार होतो, त्यावेळेस पाण्याच्या थेंबाची 0.2 mm आणि ज्या दिवशी गरमीची लेवल वाढते त्यावेळेस हाच थेंब 20 mmच्या 18 mmच्या पुढे जातो आणि या थेंबामुळे पाणी साचतं. हा ह्युमिडिटी नसलेल्या भागातला जर थेंब आपण पाहिला तर तिथे पाणी केसावानी थेंबाच राहते. भलेही या भागात कितीही संख्येने ढग आलं तर त्याचा फारसा फायदा या पश्चिम महाराष्ट्राला होत नाही. त्यामुळे यांना मान्सूनपेक्षा परतीचा मान्सून फायदेशीर ठरतो. यापेक्षाही आपल्या मनामध्ये काही शंका आशंका असतील तर त्या मित्रासारख्या ज्या मित्राने मला हा विषय मांडायला लावला तशा शंका तुम्ही बिंदास्त कमेंटमध्ये मांडा. निगेटिव्ह कमेंट करण्याला विनंती आहे, पटत नाही निघून जायचंय. ज्या दवाखान्यामध्ये आपल्याला चांगला इलाज होत नाही त्या दवाखान्याला शिव्या देण्यापेक्षा आपण देण्यापेक्षा दुसरा दवाखाना निवडायचा आहे. तिथे तरी पैसे घातलेले असतात, इथं पैसे घातलेले नसतात, फुकट आपण ही माहिती पाहतोय. त्यामुळे दुसऱ्यांना ज्ञान शिकवण्यापेक्षा स्वतः कुठे पाण्यात आहे ते पाण्याचं आहे. प्रयोगशाळेचा विषय आहे एक जणांनी